ज्येष्ठ नेते एच के पाटील महाराष्ट्राच्या दौऱ्यावरून उद्या येत आहेत. काय नेमका अजेंडा आहे आणि काय काय चर्चा होती? उद्या ते संध्याकाळी इथे येतात आहे आणि हास्य जोडो या कार्यक्रमाच्या बद्दलचा एक आढावा ते घेतात आहेत आणि त्याच्यानंतर काही पक्षाच्या मोठ्या नेत्यांशी ते चर्चाही करणार आहेत असा त्यांचा दौरा आहे. पण ज्या पद्धतीने काँग्रेसच्या पार्श्वभूमी अंतर्गत काही वाद निर्माण झाले काँग्रेस, मी सातत्यानं आपल्याला सांगतो की काँग्रेसमध्ये कुठेही वाद नाही आहे. हा जो एक जे वातावरण जे पसरवण्याचं काम सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये काँग्रेसला बदनाम करण्याचा एक प्रयत्न भाजपच्या वतीनं सातत्यानं चालू आहे. नागपूर आणि अमरावतीच्या निवडणुकीचा पराजय हा भाजपच्या महाराष्ट्राच्या नेत्याच्या जिवारी लागलेला आहे आणि हे सगळं वातावरण पलटवण्याच्या दृष्टिकोनातून या पद्धतीचं एक मीडिया परफेक्शन बनवण्याचा एक प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसमध्ये कुठेही आपसातले काही असं जे भाजपमध्ये आतमध्ये जे खतखतता आहे तसा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमध्ये कुठेही त्या पद्धतीचा प्रकार नाही. जर आपण बघितलं उद्या एच के पाटील यांच्यावर आपली पण चर्चा होणार आहे का नेमकी? नाही, माझी चर्चा झाली काल. मी बोललो कारण की 15 तारखेला कार्यकारिणीची बैठक आहे आणि मी त्या पद्धतीचा पुण्याचा दौरा माझा तयार करून टाकलेला आहे. आता ते प्रचाराचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांना काल सांगितलं तर आमचे सगळे कार्याध्यक्ष त्याच्यामध्ये राहणार. हास्य जोडोचे आमचे जे प्रभारी आहेत महाराष्ट्राचे, कारण की पल्लम राजू ते प्रभारी आहेत, त्यांच्याखाली एक आम्ही आमच्या संघटनेतले महासचिव श्याम उमाळकर यांना दिलेलं आहे आणि ते सगळं या हास्य जोडोचं कामाचं त्यांच्याकडे सगळं पाहणी ते करतात आहेत. आणि श्याम उमाळकर आणि आमचे सगळे कार्याध्यक्ष त्यांच्या मिटिंगला राहणार आहेत. माझं या सगळ्या विषयावरची त्यांना मी माहिती दिलेली आहे आणि प्रचाराचं असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही तिथं राहिला तरी मला काही अडचण नाही, तुम्ही प्रचारामध्ये राहा. नाही, आमचं बोलणं झालं आहे ना. आता निवडणूक आहेत, आम्हाला कसबा निवडणूक ज्या पद्धतीनं आमचा बंडखोर उभा आहे, आमचं असं झालेलं आहे, तशा पद्धतीचं जे वातावरण पसरवण्यात झालेलं होतं. आज कोणाचे बंडखोर भाजपचे किती आहेत याची फक्त तुलना तिथं पहा. भाजपमध्ये जे खतखत आहे ते आमचा एक व्यक्तीने आमच्या आपले बाळासाहेब धांबेकर यांनी जो फॉर्म भरला होता आणि त्याचा एक मोठा गवगवा झाला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी कालच आपला विड्रॉल केलेला आहे आणि पक्ष एकत्रित त्या ठिकाणी लढताना आपण पाहतो आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आमचे रवींद्र दंगेकर आणि चिंचवडचे नाना काटे हे दोघेही बहुमताने निवडून येतील अशी परिस्थिती आज त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आपल्या विरोधात काही काँग्रेसचे नेते आहेत ते एकत्र भेटणार आहेत, चर्चा करणार आहेत अशी देखील एक चर्चा आहे. टर्न हाऊसला किंवा टिळक भवनला अशी एक बैठक होईल. पक्षाच्या कार्यालयामध्ये कुठल्याही नेत्यांना येण्याचं कोणालाही अडचण नाही. सगळे कार्यकर्ते, सामान्य माणूस सुद्धा टिळक भवन असेल की गांधी भवनमध्ये येतात आहेत. त्याच्यामुळे नेते तिथं आलेत तर ते काही विरोधासाठी आलेले आहेत असं एक वातावरण जे पसरवलं जात असेल तर ते चुकीचं आहे. एच के पाटील मुंबईत येतात तर ते बाळासाहेब थोरातांची पण वेगळी भेट घेणार आहे. आपण पण भेट घेणार आहेत का? आपण पण नाही, मी नाही आहे उद्या. मी उद्या कसब्याच्या निवडणुकीसाठी आणि चिंचवडच्या निवडणुकीसाठी मी 14 तारखेपर्यंत इथं 4 दिवस मी मुक्कामानं पुण्यामध्ये आहे. त्याच्यामुळे जी काही त्यांना माहिती पाहिजे होती ती माहिती मी काल त्यांना फोनवर दिलेली आहे. चव्हाण यांनी काल दिल्लीमध्ये वक्तव्य केले की महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल होतील. बरोबर आहे आपल्याला, कारण की आत्ता आमची राष्ट्रीय कार्यकारिणीची जी बैठक आहे रायपूर या ठिकाणी, त्याच्यानंतर खूप सारे बदलाव आहेत. त्याच्यामुळे मी या गोष्टीचं समर्थन करतो. बच्चू कडूंचं म्हणणं आहे येत्या काही काळात पुन्हा काँग्रेस फुटणार आहे, काँग्रेसचे 15 आमदार फुटणार आहे. मी कोणाच्या वक्तव्यावर मी काही चर्चा करायचं काही कारण नाही आहे. अशा पद्धतीचं राहुलजीची जेव्हा पदयात्रा महाराष्ट्रात येत होती त्यावेळेसही हौसी नौसी लोकांनी
राहुलजींची यात्रा खराब करण्यासाठी त्या पद्धतीचं वातावरण खराब करायचा प्रयत्न केलेला होता. म्हणून त्या सगळ्या गोष्टीवर कुठली चर्चा करण्याचं काही कारणच नाही. थोरात CLP पदाचा राजीनामा मागे घेतील असं वाटतं. मला अजूनही त्यांनी राजीनामा दिला की नाही दिला याबद्दलची माहिती नाही, त्याच्यामुळे मी याच्यावर भाष्य करणं काही बरोबर नाही. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांमध्ये जर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई वारी बघितली तर काही दिवसांपूर्वी BKC मैदानात आले होते. आता पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत. या वाढत्या दौऱ्यांकडे आपण कसं बघतो? बघा, प्रधानमंत्री महाराष्ट्रात येतात आहेत तर ते आमच्यासाठी सगळ्यांसाठी आनंदाचीच बाब आहे. पण जे काही आमचे महाराष्ट्राचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाबद्दलची जाणीव मागच्या दौऱ्यातही त्यांना मी करून दिलेली होती. आता पुन्हा प्रश्न वाढले. आमचे नेते राहुल गांधीजींनी लोकसभेमध्ये जे प्रश्न विचारले, अदानी समूहाचे आणि अदानीबरोबरचे तुमचे संबंध, त्यांना किती कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिले, कितीदा ते तुमच्या दौऱ्यात होते, पहिले कितीदा गेलेत, त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं नाही. कारण की हे उत्तर त्यांना देणं भाग आहे. लोकसभेत ते बोलत नाही, पण बाहेर ते मन की बात बोलतात. जनतेच्या मनातलं त्यांना ओळखता येते असं ते म्हणतात. 140 कोटी लोक हे माझ्यासोबत आहेत असंही त्यांनी सांगितलं. मग या देशातला प्रत्येक माणूस ज्याचे LICमध्ये पैसे भरलेले आहेत, ज्याचे बँकांमध्ये पैसे भरलेले आहेत, ते सगळे आज संभ्रमात आणि भयभीत आहे. आणि म्हणून आदरणीय नरेंद्र मोदीजींना आमचा सवाल आहे की तुम्ही लोकसभेत बोललात नाही, राहुलजीच्या प्रश्नाचं उत्तर तिथं देऊ शकला नाही, तर या ठिकाणी तरी द्यावं. हे गल्लीबोळ्याचे उद्घाटन करण्यापेक्षा आज देशातल्या लोकांमधला जो संभ्रम आहे तो त्यांनी मुंबईत तरी येऊन त्याचा प्रश्न सोडवावा. कारण की शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल ते बोलायला तयार नाही, बेरोजगारीबद्दल बोलायला तयार नाही, महागाईच्याबद्दल बोलायला तयार नाही. त्याच्यामुळे मुंबईला ते येतात, त्यांचं स्वागत आहे. पण त्यांनी जे प्रश्न राहुल गांधीजींनी उपस्थित केले त्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनाही त्यांनी कसे त्यांचे प्रश्न सोडवणार त्याचं उत्तर त्यांनी दिलंच पाहिजे. आणि महागाई कशी कमी करेल, बेरोजगारी कशी कमी करेल याचं उत्तर त्यांनी द्यावं, ही आमची त्यांना नम्र विनंती आहे. दादा, हे वाढते दौरे जर बघितले तर मुंबई महानगरपालिकेसाठी चाललेली लॉबिंग हे काही वेगळं सांगायला नको, तर तुम्ही कसं बघता या संदर्भात? बघा, भाजपची परिस्थिती इतकी अडचणीची आलेली आहे की मी परवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बराडी देवीच्या वार्षिक उत्सवाला गेलेलो होतो. आणि त्या यात्रास्थळामध्येच राज्याचे उपमुख्यमंत्री मुंबईच्या महानगरपालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडायसाठी तिथं सभा लावली. म्हणजे लोक जमत नाही. मागच्या वेळेस आपण पाहिलं की आदरणीय नरेंद्र मोदीजी इथं आलेत आणि नरेंद्र मोदीजी आलेत तर लोक कसे जमवायचे, तर पूर्ण शहरातल्या फेरीवाल्यांना लोन देण्याचं आश्वासन दिलं, त्यांना मॅसेज पाठवलेत आणि त्या सभेला या, तुम्हाला लोन मिळेल. पण आता परवाच मला ते त्यांचं डेलिगेशन आलं होतं भेटायला की आम्हाला BJPने फसवलं आणि आम्हाला त्या सभेमध्ये घेऊन गेलेत. अशी परिस्थिती आज भाजपची आहे. त्यामुळे नरेंद्र मोदीजी कितीदा आलेत तरी महाराष्ट्राच्या जनतेने जे मानस तयार केलेला आहे, भाजपनी ज्या पद्धतीनं जनतेला फसवलेलं आहे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या, त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या मुंबईसह सगळ्यांनी BJPच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे या सगळ्या दौऱ्याचा कुठलाही फरक त्यावर पडणार नाही. नाना, सामनामधून आपल्याला सल्ला देण्यात आलेला आहे की तुम्ही जर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर आज पक्षाची ही परिस्थिती झाली नसती. त्याचे फटके महाविकास आघाडीलाही बसतात. मी माझे मित्र संजय राऊत साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की ते मला एवढं शक्तिशाली समजतात आहेत की मी राहिलो असतो तर खोक्याचं सरकार आलं नसतं, मी असतो तर महाविकास आघाडीचं सरकार पडलं नसतं. अशा पद्धतीचं ते वक्तव्य करून माझ्या शक्तीची जाणीव करून ते देतात आहेत. म्हणून मी तुमच्या माध्यमातून ते माध्यमातूनच बोलतात म्हणून त्यांनाही माझा माध्यमाच्या माध्यमातून मी त्यांना धन्यवाद देतो. माझ्या शक्तीचा त्यांनी परिचय पूर्ण देशाला करून दिला, कारण की दिल्लीत ते बोलले त्यामुळे देशाला परिचय करून दिलेला आहे. पण जे पक्षाचे कोणी बसलेले त्या खुर्चीवर होते त्या पक्ष कमजोर होता का, त्या पक्षाचं नेतृत्व कमी होतं का, कमी पडत होतं काय, असं संजय राऊत साहेबांचं म्हणणं आहे का, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो. कारण की मला अधिकारचे संविधानिक होते त्या खुर्चीवर, जे कोणी बसले असतील
त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी काय केलं नाही केलं त्याबद्दलही ते काही बोलत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की संजय राऊत साहेबांनी या सगळ्या प्रश्नाला वारंवार उपस्थित करून महागाईचे प्रश्न काही संपणार नाही आहेत, बेरोजगारीचे प्रश्न सुटणार नाहीत, शेतकरी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आत्महत्या करतो आहे, शेतीपंपाला विद्युत मिळत नाही, अशी जी परिस्थिती निर्माण झाली, गरिबांची प्रश्न निर्माण झाले, छोटे उद्योजक संपतात आहेत, या सगळ्या प्रश्नाकडे आमचे मित्र संजय राऊत साहेबांनी लक्ष घातलं आणि या प्रश्नावर जास्त लक्ष घातलं तर मला वाटतं की भाजपने ज्या पद्धतीनं खोक्यानं सरकार पाडली तर त्याला उत्तर आपल्याला जनता त्यांना देऊ शकेल असं मला वाटतं आहे. असा माझा त्यांना सल्ला आहे. ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, राज्यसभेमध्ये आहेत, कारण की ते वरच्या सभागृहात आहे. त्यामुळे मी तेवढा काही विद्वान नाही आहे. फक्त माझी त्यांना विनंती आहे. विदर्भातले काँग्रेस नेते आपल्यावरती टीका करतात. सुनील केदार, विजय वडेट्टीवार तुम्ही घेतलेल्या निर्णयांवरती शंका उपस्थित. मला एक बघा, मी ते नाही, त्यांचं काही नाही आहे, ते बिचारे माझ्याबरोबर आहेत. पण माझा मुद्दा असा आहे की वरून हा निर्णय जो आहे विधानसभा अध्यक्ष करण्याचा निर्णय आमच्या नेत्या सोनिया गांधीजींनी घेतलेला होता आणि मला राजीनामा देण्यासाठी सुद्धा आमच्या नेत्या सोनियाजी गांधींनी सांगितलं. पक्षाचा आदेश मानणं, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून हे माझं कर्तव्य होतं आणि अशा पद्धतीनं वारंवार जो निर्णय हायकमांडने घ्यायला लावलेला आहे त्या हायकमांडच्या निर्णयावर समजा प्रश्नचिन्ह कोणी सातत्यानं निर्माण करत असतील तर ही गोष्ट बरोबर नाही आहे. आणि म्हणून माझे मित्र संजय राऊत साहेबांना आमची नम्र विनंती आहे की हा चॅप्टर आपण क्लोज करावा. नाना भाऊ, अदानी समूहाच्या विरोधात राहुल गांधी जनतेचा प्रचार करतात, पण तुमचे मित्रपक्ष असणारा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस मात्र एक वाक्य बोलत नाही आहे, सभागृहातही आवाज उठवत नाही आहे, बाहेरही थेट आवाज उठवला जात नाही. का नेमकं कारण? महाविकास आघाडीची निर्मिती ती झालेली होती ते काही मिनिमम कॉमन प्रोग्रामच्या आधारावर झालेली होती. त्याच्यामध्ये अदानीचा काही प्रश्न त्या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये नाही. माझा मुद्दा ऐका ना, त्याच्यामुळे आमच्यासोबत असलेल्या पक्षांनी अदानींच्या विरोधात बोललंच पाहिजे असं आमचं काही कंपल्सरी नाही आहे. त्यामुळे ती त्यांची काय भूमिका असेल अदानींच्याबद्दल तो त्यांचा प्रश्न आहे. पण मग अदानी समूहाच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची मतं वेगळी आहेत. नाही, तुम्हीच म्हणालात की बोलत नाही, तर ते मला काय माहीत नाही ना. त्याच्यामुळे त्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांनी काय भूमिका मांडावी नाही मांडावी त्यांना आमची काही कंपल्सरी नाही आहे. पण ज्या पद्धतीनं LICमध्ये सर्वसामान्यांचे पैसे, बँकात सर्वसामान्यांचे पैसे जे आहेत आणि त्या पैशाची लूट डाका ज्या पद्धतीनं दिवसाढवळ्या मारला गेला, सेबीसारखी संस्था ज्यांनी या पद्धतीचे सगळे व्यवहार चाललेले होते त्यांना कोणाचा दबाव होता, का नाही त्यांनी वेळेवर थांबवलं, रिझर्व्ह बँकेने हे सगळं चालत असताना त्यांनी का नाही थांबवलं, हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले. त्याच्या पाठीशी कोण आहे आणि जनतेच्या पैशाचा वर डाका मारणाऱ्या व्यवस्थेवर तुटून पडणं, त्यांना न्याय मिळवून देणं हे काँग्रेसचं काम आहे, काँग्रेस करते. दादा, हिडेनबर्ग पेपर प्रसिद्ध झाल्यानंतर सरकारकडनं जी तुम्हाला अपेक्षा होती त्याची तुम्हाला मिळत नाही आहे दिलासा, माहिती असं तुम्ही सांगताय. मग तुम्ही न्यायव्यवस्थेकडे दाद मागणार का? दोन गोष्टी आहेत, दोन गोष्टी. आपण एक पाहिलं असेल की जेव्हा हिडनबर्गने आपला रिपोर्ट सादर केला आणि पूर्ण देशात नव्हे तर जगामध्ये भूकंप आला आणि त्याच्यानंतर अदानींनी स्वतः त्याच्यामध्ये प्रेस घेतली आणि सांगितलं की मी त्यांच्यावर दावा ठोकतो. मग अमेरिकेत ठोकणार, भारतात ठोकणार. हिडनबर्गनी त्याच्यामध्ये तात्काळ उत्तर दिलं की बिलकुल आपण दावा ठोकला पाहिजे, तुमचे खरे कागद आमच्या पुढे येऊन जातील. पण मग अदानींनी त्या ठिकाणी कुठलाही दावा ठोकलेला नाही. एक मूळ प्रश्न असा आहे की त्याच्यानंतर जागतिक पातळीवर कालच मी सोशल मीडियावर पाहत होतो की एका मोठ्या कंपनीनं त्या सगळे शेअर्स आपले त्या ठिकाणी अदानी कंपनीतून वापस घेऊन टाकले आणि अदानी कंपनीची परिस्थिती आज जागतिक पातळीवर काय झालेली आहे याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि म्हणून आमचे नेते राहुल गांधी सातत्यानं या सगळ्या प्रश्नाला लोकसभेमध्ये सरकारने उत्तर द्यावं, कारण की देशाच्या जनतेचा प्रश्न आहे, देशाच्या घामाच्या पैशाचा प्रश्न आहे. पण मोदीजी तेच 9 वर्षाच्या पूर्वीचं भाषण काँग्रेसवर टीका करणं, फक्त
यावेळच्या भाषणामध्ये पंडित नेहरूजींचं नाव त्यांनी घेतलं नाही, एवढंच त्याच्यामधला एक फरक आहे. बाकीचं ते 9 वर्षाच्या पहिले दिलेलं भाषण तेच परवा लोकसभेमध्ये आपल्या मित्रांना वाचवण्यासाठी, विषय डायव्हर्ट करण्यासाठी आणि खरं तर देशाचे प्रधानमंत्री मोदयांनी देश संकटात असताना या पद्धतीचे जे भाषणं लोकसभेच्या पटलावर त्या ठिकाणी आपण करावेत, हे खऱ्या अर्थानं एक प्रकारचं निंदनीय शब्द वापरणार नाही, पण भारत देशाच्या मजबूत लोकशाहीला न पचणार आहे. थोरातांच्या राजीनाम्यावरती नाही, अशोक नाही, चव्हाणांचं नाही, म्हणणं नाही. आहे तुम्ही कोर्टात दाद मागणार का? नाना बघा मोदी उत्तर देत नाही, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी नियुक्त होत नाही, मग तुम्ही न्याय व्यवस्थेकडे जाणार बघा नाही. याच्यामध्ये निश्चितपणे आमच्या हायकमांडमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. त्या पद्धतीचं निश्चितपणे आज लोकसभा चालू आहे. लोकसभेच्या अधिवेशनामध्ये त्यांच्याकडून हे प्रश्न, कारण की माननीय राष्ट्रपती मोदयांच्या भाषणावरच्या चर्चेमध्ये ही चर्चा आली, पण काँग्रेस पक्षाने अजूनपर्यंत राज्यसभेत असेल, आपण पाहिलं की राज्यसभेमध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी जेव्हा हे सगळे प्रश्न विचारत असताना एक मफलर त्यांनी घातलेला गळ्यात होता. जसं राहुल गांधींच्या टी शर्टवरून वादळ उचललं, तसं मोदी मीडियानी त्यांच्या मफलरवरून एक माहोल उचलला की एवढ्या मोठ्या कंपनीचा, जो जागतिक श्रीमंत असलेली कंपनी जी आहे, त्याच्या कंपनीचं मफलर घालून हे लोकसभेमध्ये येतात, तर यांची मानसिकता काय? अशा पद्धतीची चर्चा, जनतेच्या बद्दलचे प्रश्न बाजूलाच राहिले, जनतेच्या पैशाचं काय झालं त्याच्याबद्दलची चर्चा नाही, पण मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी घातलेलं मफलर त्याच्यावरची चर्चा, हे खरं तर मला या सगळ्या विषयावर फार काही नाही, पण या लेवलवर तुम्ही जो प्रश्न विचारला त्याची चर्चा चालू आहे. अधिवेशनाच्या नंतर काँग्रेस पक्ष त्या पद्धतीनं त्या लेवलवर काही निर्णय घेतील. काय 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 नेमकी चर्चा चालू आणि काय निर्णय अपेक्षित? मला ते चर्चा नाही, पण याच्यामध्ये काय ते कुठल्या याच्यावर काय निर्णय घ्यायचे ते हाय लेवलवर घेतले जातात. अशोक चव्हाणांचं म्हणणं आहे की तांबे कुटुंबियांची चूक तर झालीच आहे, परंतु ज्यावेळेस अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस एकनिष्ठता ही बाजूला सारावी लागते, अशी परिस्थिती उद्भवते. मला अशोक चव्हाण साहेबांनी काय बोलले, ते आमचे नेते आहेत, त्याच्यावर मी प्रतिक्रिया द्यावं हे काही बरोबर नाही. झालं एक हिंदीमध्ये हिंदीमध्ये फक्त एक बुमवर घ्यायचं, एक बुमवर घे ना फक्त. बोललो यार, मला बसून बोलू दे. बसूनच हिंदी बोलतो ना. आगे घे ना पीएम मोदी हम देख रहे हैं कि महीने में ये दूसरी बार है मुंबई में आकर यहाँ पर विकास कामों का उद्घाटन कर रहे हैं. किस तरह से देखते हैं उनके दौरे को, क्योंकि आने वाले महानगर पालिका के चुनाव को टारगेट किया जा रहा है, ऐसा आपको लगता है? अभी हाल ही में अपने देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी मुंबई आके गए, तब भी हमने कुछ सवाल उनके लिए रखे थे, लेकिन उस सवालों का जवाब उन्होंने दिया नहीं. लेकिन और सवाल बढ़ते गए. हिडनबर्ग के रिपोर्ट के बाद उनके मित्रों अदानी जी के ऊपर जिस तरह से आक्षेप लिया गया, जिस तरह से झूठे पेपर दिखाकर उनने LIC और स्टेट बैंक से जिस तरह से खरबों रुपए का लोन लिया, उस सब पैसे का अब प्रश्न खड़ा हुआ है. लोग भयभीत है और इसका सवाल भी हमारे नेता राहुल गांधी जी ने, हमारे नेता मल्लिकार्जुन खरगे जी ने राज्यसभा और लोकसभा में पूछा, लेकिन प्रधानमंत्री जी ने जिस तरह का इसका जवाब दिया, वही 9 साल का पहले का कांग्रेस के ऊपर आरोप और वही कहानियाँ, सिर्फ पंडित जवाहरलाल नेहरू जी के नाम का सिर्फ उल्लेख उनने इस बार नहीं किया, नहीं तो वही भाषण उनने किया. एक सांसदीय प्रणाली में देश के प्रधानमंत्री जो जनता के पैसे का भी जवाबदारी नहीं ले सकते, उसकी लूट करने वाले प्रधानमंत्री जी पहली बार इस देश को मिले हैं. तो इसमें एक बड़ा प्रश्न खड़ा हुआ है. तो वो मन की बात बोलते हैं, तो वो मुंबई आ रहे, तो पुराने हमारे जो प्रश्न थे, महंगाई के थे, बेरोजगारी के थे, किसानों के थे, छोटे व्यापारियों के थे, उसी तरह अब अदानी जी के लिए जिस तरह से राहुल गांधी जी ने लोकसभा में जो प्रश्न खड़े थे, उसका भी जवाब अगर मोदी जी यहाँ आके दे, तो मुझे लगता है कि उनके बारे में विश्वासता जनता की बढ़ेगी. महाराष्ट्र कांग्रेस के अंदरूनी विवाद जिस तरह से सामने आ रहे हैं, HK पाटिल 12 तारीख को मुंबई आने वाले हैं और पार्टी के आला नेताओं से बैठक करने वाले हैं, क्या आप उसमें शामिल होंगे और इस पर चर्चा करेंगे? देखो, कल ही उनका मुझे फ़ोन आया था, मैंने उनसे बात की. आपको पता है कि महाराष्ट्र में पूना में कस्बा और चिचवड़ के चुनाव चालू है
और इसलिए मैं खुद प्रचार में हूँ, लेकिन हमारे कार्याध्यक्ष जो है 5 वो और हमारी हास्य जोड़ो प्रणाली के जो हमारे राज्य के हमारे प्रभारी पल्लम राजू और श्याम उमाड़कर ये भी उसमें रहेंगे और उनके साथ हास्य जोड़ो कार्यक्रम की पूरी माहिती लेकर और कुछ महाराष्ट्र के हमारे बड़े नेताओं से वो मिलने वाले, ऐसा ही उनका प्रोग्राम है। मैं प्रचार की वजह से मैं कल पुनः रहने वाला हूँ। बालासाहेब थोरात अपना इस्तीफा वापस ले, क्या पार्टी की ओर से इस तरह की कोई भी प्रयत्न किए जाएंगे? उन्हें इस्तीफा दिया ये मुझे पता नहीं है और उसके बारे में कोई मुझे चर्चा नहीं है, तो जब कुछ पता ही नहीं तो उसके बारे में वक्तव्य करना गलत रहेगा।